मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मुंबई नाशिकमध्ये राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना एकाच बॅनरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा। महाराष्ट्रासाठी नव्या पर्वाची सुरुवात, बॅनरवर उल्लेख। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आरएसएस मैदानात मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये संघांची बारीक नजर। विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हिंदू मतदारांना साद घालणार। शेतकरी कर्जमाफीसह दिव्यांगांच्या मागण्यांसाठी बच्चू कडूंचं 5व्या दिवशीही अन्नत्याग आंदोलन। बच्चू कडूंचा मुलगाही आंदोलनात सहभागी। अमरावतीत बच्चू कडूंच्या समर्थनार्थ प्रहारचं आंदोलन। अमरावती टोलनाक्यावर प्रहार कार्यकर्त्यांनी टायर पेटवलं, तर डवर गावात प्रहार कार्यकर्त्यांनी स्वतःला जमिनीत गाडून घेतलं। निवडणुकीत महायुतीला निवडून द्या अशी ॲडव्हान्समध्ये विनंती करतो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मतदारांना साद। मी जबाबदारी घ्यायला तयार, मात्र प्रदेशाध्यक्ष पद सामान्य कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला द्यावं। प्रदेशाध्यक्ष पदावरून रोहित पवारांचं सूचक विधान। भाजपमधील स्थानिक विरोध झुगारून सुधाकर बडगुजरांचा लवकरच भाजपात प्रवेश होणार। गिरीश महाजनांच्या भेटीनंतर पदाधिकाऱ्यांचा बडगुजरांच्या प्रवेशाला होकार, सूत्रांची माहिती। काँग्रेसचे भगीरथ भालके शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा। नाराजीच्या चर्चांदरम्यान भालकेंनी कार्यकर्ते आणि माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळासह भरत गोगावलेंची भेट घेतली। ऑपरेशन सिंदूर म्हणजे लहान मुलांच्या कॉम्प्युटरवरचा गेम। भारतानं आधीच कल्पना दिल्यानं पाकने माणसं हटवली। नाना पटोलेंच्या वक्तव्यानं नव्या वादाची चिन्ह। काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ है पुन्हा एकदा सिद्ध। ऑपरेशन सिंदूर म्हणजे दहशतवाद्यांवर केलेली धाडसी कारवाई। पटोलेंच्या वक्तव्यानंतर बावनकुळेंची टीका। माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत ट्विस्ट येण्याची शक्यता। युतीसाठी पवारांच्या राष्ट्रवादीकडे दोनच पर्याय। राष्ट्रवादीच्या पॅनलशी की भाजपच्या पॅनलशी पवारांची राष्ट्रवादी युती करणार, याकडे लक्ष। ठाणे दिव्यात पुन्हा परप्रांतीय फेरीवाल्यांची दादागिरी। छत्रीच्या धक्क्यावरून मराठी तरुणावर चाकू हल्ला। बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार सक्रिय। पवारांच्या राष्ट्रवादीचं 15 जूनला मुंबईत संकल्प शिबिर। घाटकोपरमधील भानुशालीवाडी सभागृहात संकल्प शिबिर पार पडणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज अकोल्याच्या दौऱ्यावर। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मदन भरगड आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार। प्रताप सरनाईक आज संतोष देशमुख कुटुंबाला भेटणार। स्वर्गीय संतोष देशमुखांच्या वाढदिवसानिमित्त मस्साजोगमध्ये आज रक्तदान शिबिर। सांगलीत धर्मांतरणासाठीच्या छळाला कंटाळून गर्भवतीनं गळफास घेतल्याचा आरोप। सासरच्यांकडून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी माझ्या मुलीचा छळ। मृत ऋतुजाच्या वडिलांचा आरोप। कुपवाडामधील धक्कादायक घटना। तुळजापुरात छेडछाडीला कंटाळून पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीची आत्महत्या। तरुणाकडून गोळी मारून ठार मारण्याची तरुणीला धमकी। दोघांवर गुन्हा दाखल। आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5200 विशेष गाड्या। ग्रुप बुकिंग केल्यास गावातून थेट पंढरपूरसाठी एसटी मिळणार। राज्यात 107 नवीन कोरोना रुग्ण। मुंबईतील 34 आणि पुण्यातील 44 रुग्णांचा समावेश। तर सध्या राज्यात 615 सक्रिय कोरोना रुग्ण। सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेलांसह कच्च्या खाद्यतेलावरील मूलभूत सीमाशुल्कात 10% कपात। खाद्यतेलांच्या किमती कमी होणार। जालन्याच्या बदनापूरमध्ये वीज पडल्यामुळे शेतकऱ्याच्या कडब्याला आग। आगीत कडबा जळून खाक। नुकसान भरपाई देण्याची मागणी। अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस। आजपासून राज्यात मान्सून सक्रिय। पुढील 5 दिवसांसाठी पावसाचा इशारा। एकीकडे पावसाचा कहर तर दुसरीकडे जळगावात 18 गावांना 22 टँकरद्वारे पाणीपुरवठा। जून महिन्यातही उन्हाच्या झळा कायम। आगामी काळात टँकरची संख्या आणखी वाढण्याची शक्यता। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।